श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. शहरातील प्रत्येक प्रभागात राजकीय हालचालींना वेग आलाय. प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पार्टीचे सदस्य, अंत्योदय सेलचे महानगर प्रमुख तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. या पार्श्वभूमीवर समाधान देवरे यांना पाठिंबा देण्यासाठी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत एक आगळा वेगळा व लोकशाहीला बळ देणारा उपक्रम राबवलाय. उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या 5,000 रुपयांच्या डिपॉझिटसाठी ज्येष्ठ नागरिकांनी स्वखुशीनं निधी संकलन करत तब्बल 37,000 रुपयांचा डिपॉझिट समाधान देवरे यांना न सांगता जमा केला. हा भावनिक आणि विश्वासाचा सोहळा वृंदावन बँक्वेट हॉल इथं पार पडला. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी जमा केलेला निधी ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रमुखांकडे सुपूर्द केला. जनतेच्या या प्रेमळ आणि विश्वासपूर्ण पाठिंब्यामुळे समाधान देवरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. या ज्येष्ठांचं मानावं तेवढं आभार. या ठिकाणी कालपर्यंत त्यांनी मला कुठली गोष्ट माहिती होऊ दिली नाही आणि कुठंतरी एक कोम उगला आणि एका मंदिराने ठरवलं की भाऊंनी जे कार्य केलंय, आपल्याबरोबरचे काही माणसं गेले, त्यांचे विचार असे झाले, काही ज्येष्ठ नागरिक आपल्यातून सोडून गेले, पण गेलेला आपल्यावर आलेला काळ, कोरोना काळातलं काम त्यांनी स्मृती डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यांनी एक निश्चय केला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये समाधान भाऊंचं डिपॉझिट आम्ही भरणार. जेव्हा मला माहीत झालं ताई, खरोखर मी जनतेची जी सेवा केली त्याचं प्रायश्चित्त म्हणून या नागरिकांनी माझ्या पाठीशी, एवढे नागरिक हे मला माहीत झालं. सेवा वाया जात नाही ताई. जेव्हा मला माहीत झालं की हे नागरिक एवढ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहतात, मी एवढंच सांगतो, यांच्या कुठल्याही जेवढे काही यांनी माझ्यावर स्वप्न पाहिले ताई, माझ्या रक्तात थेंब, माझ्या शरीरात थेंब अशापर्यंत यांची सेवा करत राहील, एवढंच सांगतो. मला माहीत नाही, पण मी तुम्हाला ताईंच्या साक्षीने सांगतो, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, तुमचा शब्द वाया जाऊ देणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा करायला, एवढंच सांगतो. थांबतो. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आमदार सिवा हिरे यांच्याकडे समाधान देवरे यांना अधिकृत उमेदवारी देण्याची विनंती केली. तसेच समाधान देवरे यांच्या सामाजिक कार्याचा, जनहिताच्या उपक्रमांचा आणि सर्वसामान्यांशी असलेल्या नात्याचा उल्लेख करत भरभरून कौतुक केलं. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवाजी आप्पा शहाणे, त्याचबरोबर भगवान काकड, येथे उपस्थित असलेले हेमंतजी नागरे, समाधान भाऊ देवरे, उपस्थित ज्येष्ठ नागरिक, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय, त्याचबरोबर समोर बसलेले सर्व माझे पितृतुल्य सर्व बंधूंनो, खरं तर जेव्हापासनं आपली महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे तेव्हापासून अनेक कार्यक्रमांना मला जावं लागतंय. म्हणजे काल पण मी सातपूरमध्ये होते, इथेच आमच्या सगळ्या महिलांची पावभाजीची पार्टी सुरू होती. त्याचबरोबर दररोज वेगवेगळे उपक्रम आहे, मिसळ पार्टी, पावभाजी पार्टी, पत्रकारिता अनावरण, असे अनेक कार्यक्रम सध्या सातपूरमध्ये इच्छुकांच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु हा कार्यक्रम खूप वेगळा आहे आणि इथे आल्यानंतर मी स्वतः सुद्धा भावनिक झाले. कारण आपण सगळेजण खरं तर रिटायर आहात, ज्येष्ठ नागरिक आहात, तरी सुद्धा आपण आपल्या पदरचे पैसे देऊन इथले समाधान भाऊ देवरे यांच्यासाठी आपण डिपॉझिट जमा करत आहात. हे मी पहिल्यांदाच पाहिलेला असा खरं तर उपक्रम आहे. कारण आपण बघतो की ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहायचं म्हटल्यावर त्या उमेदवाराला अगदी इकडून तिकडून पैसे आणून पण अनेक कार्यक्रम असेल किंवा मतदारांना काही ना काही आपल्याला उपक्रम घ्यावे लागतात आणि हे सगळं बाजूला सारून आपण तुम्ही मदत करत आहात, हे मला ऐकून खरोखर खूप आनंद झालेला आहे. समाधान भाऊ देवरे हे मागच्या वेळेस देखील महानगरपालिकेची निवडणूक लढले होते आणि निवडणूक लढायची होती आणि आता देखील ते इच्छुक आहेत. ते 8 ते 9 वर्षापासून नगरसेवक असो नसो, परंतु मगच मी सांगितलं की ते काम करत आहेत. आपल्या प्रभागामध्ये जिथे निर्माल्य असेल तिथे निर्माल्य संकलन करणं, आत्ताही त्यांनी कॅलेंडर वाटले किंवा ज्येष्ठ माणसं तुम्ही
जमा झाले. असं मी माझ्या 40 जे राजकीय कारकिर्दी माझी 40 वर्षाची त्यात पहिल्यांदा बघितलं मी. असं मला या आभार मानायच्या अगोदर एकच विनंती करायची की ताईंनी नक्कीच विचार करण्याचं मनात ठेवलेलं आहे. आता नाही सांगता येत पण ठरवलेलं आहे. तर एकच सांगायचं असं आहे की समाधान भाऊ बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार असतील त्या सर्वांसाठी तुम्ही मदत करा अशी माझी सर्वांना विनंती. पूर्ण पॅनल भाजपचा पूर्ण पॅनल निवडून आणायचं आहे कारण केंद्रात आपली सत्ता आहे, महाराष्ट्रात आपली सत्ता आहे. त्याच्यामुळे पूर्ण पॅनल आला. आपली नगरपालिकाची निवडणूक जवळ आलेली आहे. आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक भारतीय जनता पार्टीचे सभासद आहोत. तुमच्यासाठी आम्ही भरपूर कार्य केलेले आहे. तर आज आम्ही जे काही सांगणार ते तुम्ही ऐकायला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. समाधान भाऊ देवरेने जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून जनसेवकाचं काम केलेलं आहे. त्यांनी त्यांचं कार्य तर मी इथं संपूर्ण सांगू शकत नाही की समाधान भाऊ देवरेचं काम करायचंय. ताई आम्ही तुम्हाला कार्यक्रमाला आपल्या विनंतीला मान देऊन तत्परतेने हजर झाल्या या प्रथम आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो. आजचे आमदार आपल्याला लाभले. तसेच आज हे ताई आम्ही एक आमचा अतिशय थोड्या वेळात ठरलेला हा कार्यक्रम आहे. आम्ही सगळे हे उपस्थित ज्येष्ठ नागरिक एकत्र जमलो आणि आम्ही एक ठरवलं का आपल्या ह्या प्रभागामध्ये समाधान भाऊ देवरे सारखे कार्यकर्ते अतिशय जनतेसाठी तोलामोलाचं कार्य करीत आहे. त्या कार्याची पावती म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या समाधान भाऊंच्या पाठीची तसेच देवरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या निवडणुकीचा येणाऱ्या निवडीचा खर्च आम्ही ह्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी ज्याच्या त्याच्या परीने उचललेला आहे. कार्यक्रमात आमदार सीमा हिरे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या या उपक्रमाचं विशेष कौतुक करत समाजासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना जनतेचा पाठिंबा मिळणं ही सकारात्मक बाब असल्याचं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमावेळी मंचावर आमदार सीमा हिरे, भगवान काकड, शिवाजी शहाणे, हेमंत नागरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकमधील राजकीय समीकरणांमध्ये या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील वातावरण तापलंय. निवडणुकांआधी समाधान देवरे यांना मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा चर्चेचा विषय ठरलाय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.